नमस्कार, मी सोहन जयस्वाल. सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10 हेडलाईन्स. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला महाराष्ट्राचा राज्यपाल बनवण्याची ऑफर दिली होती. खडसेंचा खुलासा. दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे गटाचा पहिला डाव. शिवाजी पार्कसाठी बीएमसी कडे केला अर्ज दाखल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर. सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा. अजित पवार म्हणाले, आता आपणच साहेब. अमोल कोल्हे यांचे जोरदार प्रत्युत्तर. राज्यात फक्त दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. कौतुकस्पद. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली इच्छापूर्ती. दुपारी ऐकून घेतलेली अडचण सायंकाळपर्यंत सोडवली. भंगार गोळा करणाऱ्या महिलेने तब्बल 10 तोळ्याचा राणीहार केला परत. प्रामाणिकपणातून दिली माणुसकीची प्रचिती. यंदाचा गणेश विसर्जन होणार दणक्यात. सुप्रीम कोर्टाने हटवले ढोल ताशा पथकावरील निर्बंध. गणेश भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण. मोहोळ विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने माजी आमदार रमेश कदम ऍक्टिव्ह मोडवर. बोलवली कार्यकर्त्यांची बैठक. कार्यकर्त्यांचा बैठकीत घेणार निर्णय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधात आमदारांना उभे केले. झरांगे पाटील यांचा गंभीर आरोप. भालकेची जन आशीर्वाद यात्रा ठरते चर्चेचा विषय. आजपासून पंढरपूर मंगळात यात्रेस प्रारंभ. मतदारसंघातील गावातच करणार मुक्काम. 17 दिवस चालणार यात्रा.